नमस्कार. सध्या राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना देखील घडल्या. दरम्यान हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला. पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डकांनी वर्तवलाय. दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचं डक म्हणाले. राज्यात 4 ते 11 जुलैपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आपण वर्तवला होता, असं डक म्हणाले. दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार असल्याचं डक म्हणाले. यावर्षी जुलै महिन्यात 2 लो प्रेशर येणार आहेत, त्यामुळे चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात 13 जुलैपासून 25 जुलैपर्यंत 2 कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत, त्यामुळे चांगला पाऊस पडणार आहे. नाले ओढून भरून वाहणार. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असं पंजाबराव डक म्हणाले. एकदम राज्यातील पाऊस कमी होणार नाही, भाग बदलत पाऊस पडत राहणार असल्याची माहिती पंजाबराव डकांनी दिली. मात्र 7, 8 आणि 9 जुलैला राज्यात मुसळधार पाऊस पडून नदी नाले ओढून भरून वाहणार असल्याचं पंजाबराव म्हणाले. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.